हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल जुई पवार ब्लॉग्स. तर आपण मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं होतं की मी काही पूजेचं सामान घेऊन आले होते, ते तुम्हाला दाखवलं होतं. आता मी पूजा कशी मांडावी हे दाखवते. काही चुकलं असेल तर मी आधीच क्षमा मागते. तर चला पूजेला सुरुवात करूया मांडण्यासाठी. अगोदर मी रांगोळी काढून घेणार आहे पाटाभोवतीची. मी ते खूप अशी सिंपल रांगोळी काढणार आहे. तर बघू शकता, अशा प्रकारे मी पाटाभोवती काढण्याची रांगोळी काढलेली आहे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा कशी वाटते. तर माझी आता रांगोळी काढून झालेली आहे. तर मी आता स्वच्छ असा धुवून घेतलेला पाट मी ठेवणार आहे. थोडं मागच ठेवते अशा प्रकारे. आता याच्यावर मी आणलेला आसन ठेवणार आहे. आसन थोडं लहान झालेलं आहे आणि पाठ थोडं मोठं झालं आहे, पण काही अर्थ नाही, आपण त्याच्यावर ॲडजस्ट करू शकतो. तर आता मी इथे याच्यामध्ये थोडं तांदूळ टाकणार आहे इथे, आणि ते हाताने पसरवून घेणार आहे. थोडं मागेच मी करते. तर मी हा तांब्या घेतलेला आहे. माझ्याकडे पितळेचा किंवा तांब्याचा तांब्या नाही आहे. तर काय असं म्हणतात ना की मनात श्रद्धा असावी लागते, मग ते देव आपल्याकडनं कसंही करून घेतो. तर मी याच तांब्यामध्ये मांडणार आहे, याच तांब्यावरती मांडणार आहे पूजा. तर याच्यामध्ये आपल्याला आता हे टाकायचं आहे, हळदी कुंकू. तर आता या तांब्यामध्ये मी हे 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी आणि हा दुर्वा त्यात टाकणार आहे. आणि हा कलश मी इथे ठेवणार आहे. बरीच जण याच्यामध्ये हळदी कुंकू तांदूळ वगैरे टाकतात. तर मी पुस्तकात दाखवल्याप्रमाणे किंवा सांगितल्याप्रमाणे त्याच्यात फक्त सुपारी, 1 नाणं आणि दुर्वा टाकलेला आहे. प्रत्येकाची पूजा करण्याची पद्धत वेगळी असू शकते आणि प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. अवेलेबल असेल तर टाकू शकता, नसेल तर काही हरकत नाही. आता मी ही जी पानं आहेत ती लावून घेते पहिले. बरीच कशा प्रकारची पानं आहेत, मला त्याची नावं देखील माहिती नाही. तर मी पानं अशा प्रकारे लावून त्याच्यावरती नारळ ठेवणार आहे. नारळाची शेंडी, ही नारळाची शेंडी आहे. तर मी अशा प्रकारे
तर बघा मी अशा प्रकारे नारळ आणि ती पानं वगैरे सगळं लावलेलं आहे. आणि त्यानंतर मी आता देवीचा मुकुट जो आहे तो लावणार आहे. मस्त वाटतं आहे एकदम. आता मी देवीची जी साडी होती ती देवीला साडी घेऊन येणार आहे. तर मी अशा प्रकारे देवीची साडी देखील लावून घेतली आहे. आणि आता मी देवीचे जे काही साज आहेत ते घालते. खूप सुंदर असं वाटतं आहे. देवीचं गळ्यातलं ते मी सगळं आता फळत होते. मोस्ट इम्पॉर्टंट देवीची वेळ. आता इथे मी हे ओटीचं सामान 4 फळं झाली. माझा मुलगा ॲपल घेऊन गेला. आता मी कुठला मारत आहे ओटीचं सामान आणि हा खण असं मी इथे ठेवतो. आणि जी आपली देवीची प्रतिमा आहे ती आपण एक मागे ठेवायची आहे. माझ्याकडे फोटो वगैरे काही नाही. एक मी मागे ठेवलेली आहे आणि एक मी पुढे ठेवणार आहे. आता आम्ही पहिल्यांदा हळदी कुंकू लावून घेणार आहे देवीला. तर आता मी इथे देवीला तुला पहिले हळद कुंकू लावणार आहे. त्यानंतर आता मी ते सुका हळदी कुंकू लावतो जेणेकरून हळदी कुंकू व्यवस्थित होईल. हळदी कुंकू लावून झालेला आहे. पाठीमागच्या प्रतिमेला देखील हळदी कुंकू लावायचं आहे. मी आता इथे दिवा आणि अगरबत्ती लावून घेणार आहे. मी आता इथे दूध देखील जाणार आहे कारण दूध फळ दाखवायला हवी.
तर बघू शकता इथे माझी पूजा झालेली आहे. तर मी तुम्हाला आता त्या साईडनं तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल तर मी तुम्हाला तर तुम्ही बघू शकता आता पूजा. तर ही बघा माझी अशी छोटीशी पूजा झालेली आहे. तर काही चुकलं असेल किंवा राहिलं असेल तर प्लीज माफ करा मला. त्यासाठी मी अगोदर क्षमा मागते. आणि चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. देवी तुमच्या सगळ्या इच्छा अपेक्षा सगळ्या पूर्ण करो हीच देवीच्या चरणी प्रार्थना. चला इथेच व्लॉग एंड करते. बाय बाय.